राम राम मित्रांनो, मी तुमचं चांदगी देखणे पाटील परत आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एकदम नवीन मित्रांनो मारुती सुझुकीची ब्रिझा मित्रांनो 2026 ची, ज्यामध्ये हिची एक्स्ट्रीम प्राइस, मिनिमम डाऊन पेमेंट, फीचर्स सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, ते पण पूर्ण मराठीमध्ये. सगळ्यात पहिले मित्रांनो आपण बोलूया गाडीच्या वेरियंट वगैरेबद्दल. तर हा आहे मित्रांनो ब्रिझाचा एकदम बेस्ट मॉडेल एलेक्सा मित्रांनो. एलेक्सा मध्ये आता दोन वेरियंट येऊन जातात, टर्बो आणि नॉन टर्बो. हे सध्या मित्रांनो नॉन टर्बो वेरियंट आहे, ज्याची एक्स्ट्रीम प्राइस आपल्याला वाशिममध्ये जात आहे मित्रांनो 8,30,000 एक्स्ट्रीम मी सांगत आहे. मिनिमम डाऊन पेमेंट करू शकता तुम्ही गाडीच्या बद्दल 2 किंवा 3 लाखापर्यंत. बाकी तुमच्या सिव्हिल स्कोअरवरती पण डिपेंड वगैरे आहे मित्रांनो. बाकी तुम्ही जर बघत असाल टर्बो मॉडेल वगैरे मित्रांनो, तर ते तुम्हाला 7,40,000च्या जवळपास मिळून जाते मित्रांनो. मध्ये मी तुम्हाला सांगत आहे. मी ते पण दोन्ही गाड्या आपल्या मित्रांनो 6 स्पीड ट्रान्समिशन संघ येऊन जातात. फक्त आपल्या इंजनचा फरक आहे आणि प्राइसिंगचा फरक आहे मित्रांनो. टर्बो नॉन टर्बो मध्ये मी सांगत आहे. बाकी चला मित्रांनो एकदा चाबीघराबद्दल सांगू तुम्हाला. तिची ओव्हरऑल चाबीघर आपल्या या प्रकारे होऊन मित्रांनो. चाबीमध्ये जसं मारुती काही अपडेट तसं केलेलं नाही मित्रांनो. नॉर्मल जशी चाबी येते त्याच प्रकारची दिलेली आहे. चला एकदा बोनेटला एकदा ओपन करूया मित्रांनो. आणि ज्याही कस्टमरला पहिले वाटायचं की बाबा गाडीमध्ये सेफ्टी नाही आहे, तर त्यांच्यासाठी मित्रांनो गाडीला 5 स्टार सेफ्टी रेटिंग दिलेली आहे आता हिनं. म्हणजे भारत इनकॅप झालं किंवा ग्लोबल इनकॅप झालं, त्यामध्ये गाडीला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली आहे मित्रांनो. म्हणजे बघू शकता तुम्ही किती म्हणजे एकदम धाडक गाडी असं कडक वाटायला तशी आपली नेक्सॉन वगैरे राहत नाही का मित्रांनो, त्या प्रकारे या प्रकारचं इंजिन आपले मिळून जाते मित्रांनो. K15C याचे इंजिन टाईप वगैरे मित्रांनो 1462 cc मध्ये याचं इंजिन आहे 4 सिलेंडरमध्ये. पॉवर कॉर्ड मध्ये आपल्याला 102 bhp टॉर्क काढते 139 न्यूटन संघ. बाकी प्रॉपर एक 4 सिलेंडर इंजिन आहे मित्रांनो. त्यामध्ये आपल्या येऊन जाते मित्रांनो इंजिन करायचे वालं. बाकी या बाजूची बॅटरी वगैरे, फ्यूज, इन्स्टॉलेशन गाडीमध्ये तसं दिलेलं आहे मित्रांनो. इन्स्टॉलेशन करा. बाकी इथं तुम्हाला जे वापरायचं पाणी वगैरे तुम्ही टाकू शकता. ऑइल लेवलला तुम्ही चेक वगैरे करू शकता मित्रांनो. तर या प्रकारचं जे इंजिन वगैरे आपल्या मिळून जाईल. चला याला घेऊया सुद्धा क्लोज करून. बाकी समोरून बघा मित्रांनो, तो ओव्हरऑल जी लुक आहे या प्रकारे आपल्याला येऊन जाते मित्रांनो. गाडीचे पेट्रोल टँक बद्दल तर ते आपल्याला मित्रांनो 48 लिटरमध्ये दिलेलं आहे. आणि जो टर्निंग रेस वगैरे मित्रांनो, तर ते आपल्याला 5.2 मीटरमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तर राहिली गोष्ट मित्रांनो आपल्या गाडीच्या ओव्हरऑल मायलेज वगैरे बद्दल, तर ते आपल्याला 21 ते 22 km पर्यंत आपल्या आरामात मिळून जाते मित्रांनो. बाकी आपल्या चालवण्यावरती बी डिपेंड वगैरे आहे. बाकी आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या लांबी वगैरे बद्दल मित्रांनो, म्हणजे डायमेन्शन वाईज वगैरे मित्रांनो. तर हिची टोटल जी लांबी वगैरे आहे ही आपल्याला 3,995 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. गाडीची जी टोटल रुंदी वगैरे आहे ही आपल्याला 1,790 mm मध्ये मिळून जाईल. गाडीची जी उंची वगैरे आहे ओव्हरऑल ती आपल्याला 1,685 mm मध्ये मिळून जाते. बाकी 2,500 mm मध्येचा टोटल व्हीलबेस वगैरे आहे. आणि 198 mm मध्येचा ग्राउंड क्लिअरन्स मित्रांनो. म्हणजे की किती खराब रोड असो, कसाही रोड वगैरे असो, इथला आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो. काही पायच काम नाही तसं. बाकीचे बुटफोस वगैरे मित्रांनो ते आपल्याला 328 लिटरमध्ये मिळून जाते. बाकी मित्रांनो ओव्हरऑल जर आपण लुक पाहायला गेलो या प्रकारे होऊन जाते. बाकी सेंटरमध्ये आपण जर पाहायला गेलो मित्रांनो, तर इथं तुम्हाला जे नवीन ब्रिझाचा आपलं लोगो आहे, म्हणजे पुराणा लोगोच्या इथे तसंच दिलेलं आहे मित्रांनो. काय अपडेट वगैरे केलेलं नाही. समोरच्या लोकांवर बघू शकता आपल्या या प्रकारे होऊन जाईल मित्रांनो. खाली तुम्हाला नंबर प्लेट लावण्यासाठी जागा तशी दिलेली आहे मित्रांनो. बाकी टोचची जागा आपल्याला या बाजूला दिली मित्रांनो. बाकी या साईडला आपण बघसाल जे हेडलाईट वगैरे दिले मित्रांनो, तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्टर दिलेला आहे. तुम्हाला जर लाईट वगैरे कमी थ्रो वाटत असेल तुम्ही एलईडी कन्वर्ट करू शकता याला. पार्किंग लाईट बाजूला इंडिकेटर्स वगैरे दिले मित्रांनो. बाकी जसं विक्टर्स मध्ये आपल्याला फॉगलाईट दिलेलं आहे मित्रांनो, त्या प्रकारचा फॉगलाईट याच्यातून दिलेला आहे आपल्याला. साईडला बघसाल टायर्स वगैरे बद्दल, तर यामध्ये तुम्हाला MR कंपनीचे टायर वगैरे दिले मित्रांनो. समोर डिस्क ब्रेक, पाठीमागं ड्रम ब्रेक वगैरे दिलेला आहे मित्रांनो. ABS, EBD, हिल कंट्रोल, डिसेंट कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल या सगळे ब्रेकिंग फीचर्स याच्यात दिलेले आहेत. टायर साईजच्या बद्दल आपण पाहायला गेलो तर 215/60R 16 इंचचा टायर वगैरे दिलेला आहे मित्रांनो. बाकी स्टील व्हील त्याच्यात दिलेला आहे. ऑल व्हील वगैरे तर कसंच येणार नाही मित्रांनो. तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही लावू शकता याच्यामध्ये नवीन. बाकी इथं मित्रांनो तुम्हाला इंडेक्सवर दिलेले आहेत. आणि हे जे मिरर वगैरे मित्रांनो फोल्डेबल आहेत. तुम्हाला हातान फोल्ड आणि अनफोल्ड करावं लागतील याला. बटन करत असं नाही हातून. बाकी इंडियर वाईज आपण बघायला गेलो मित्रांनो, तर सगळ्यात पहिले इथं बघू शकता त्याची ऑल विंडो कंट्रोल आपल्या इथे दिले मित्रांनो. वन टचमध्ये लॉक अनलॉक, चाइल्ड लॉक सिस्टीम, मिरर कंट्रोल आपल्या इथून दिले मित्रांनो. हाल प्लास्टिक गाडीमध्ये दिलेला आहे. स्पीकरची जागा दिलेली आहे, 2Dची जागा दिलेली आहे. म्हणजे तसं काही दिलेलं नाही मित्रांनो. बघू शकता तुम्ही. सीट कंट्रोल आपण जर पाहायला गेलो तर जो आपला हा पॅनल मित्रांनो, याला तुम्ही इथून ॲडजस्ट वगैरे करू शकता. पण ड्रायव्हर साईडची सीट वगैरे ही हाईट ॲडजस्टेबल नाही मित्रांनो. फक्त ही समोर माग इथून होऊ शकते. बोनेटला आणि पेट्रोल टँकला तुम्ही 2 मध्ये करू शकता मित्रांनो याला. बाकी आता बोलायचं इंडिया बद्दल मित्रांनो. बाकी मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी. आता मग आपल्या गाडीचा जो मीटर वगैरे त्याला स्टार्ट वगैरे या प्रकारे पैसे मीटर करून जाते मित्रांनो. आणि मारुतीनं 2026 मध्ये पण नवीन ब्रिझामध्ये पण त्याने मीटरबद्दल काही अपडेट तसं दिलेलं नाही मित्रांनो. नॉर्मल आपलं जसं जुनं मीटर यायचं मित्रांनो त्याच प्रकारे होऊन जाईल ॲनालॉग टाईप आपल्याला. बाकी मित्रांनो तुम्हाला सांगता त्याचे फीचर्स वगैरे बद्दल, तर या बाजूचे RPM करून जाईल मित्रांनो आपल्याला 8,000 पर्यंत. हिचं थोडं आपलं डिजिटल जे मीटर वगैरे ते दिलेलं आहे मित्रांनो. ज्यामध्ये तुम्ही जे फ्युलची इन्फॉर्मेशन वगैरे बघू शकता.
गाडीचा टेम्परेचर बघू शकता मित्रांनो, इथं टाइम वगैरे मित्रांनो, जे पाठीमागे जर बसलेलं असलं कोणी बाबा सीट वगैरे कोणी लावलं नाही तर ते दिसून जाईल मित्रांनो तसं तुम्हाला. बाकी टोटल आपली गाडी किती किलोमीटर चाललेली आहे तुम्ही ते दिसून जाईल मित्रांनो. ज्या साईडला बघतात आपली इथं जी स्पीड वगैरे दिलेली आहे 220 पर्यंत दिलेली आहे मित्रांनो. स्टेरिंग मित्रांनो या प्रकारे होऊन जाईल आणि स्टेरिंग वरती तुम्हाला कोणतीही कंट्रोल मिळणार नाही मित्रांनो. हेडलाइट कंट्रोल मित्रांनो आपल्या या बाजूला दिले मित्रांनो आणि वायपर साईड वगैरे या बाजूला दिले मित्रांनो. बाकी मित्रांनो यामध्ये तुम्हाला जे स्क्रीन वगैरे आहे काहीच मिळणार नाही मित्रांनो तुम्हाला. तुम्हाला याच्याने सगळं काम करावं लागेल मित्रांनो. बाकी याच्यातनी एसी वगैरे नॉर्मल आपल्याला दिले मित्रांनो. बाकी 6 स्पीड ट्रान्समिशन मित्रांनो दिलेला आहे आणि तुम्हाला रिव्हर्स गिअर लावायचं तुम्हाला या लेवलला वरती ते करावं लागेल मित्रांनो. त्यानंतर हे दिवसमध्ये लागेल मित्रांनो. जसं आपण महिंद्राची 3X वगैरे आली, नेक्सॉन वगैरे आली, जे 6 स्पीड वगैरे आहेत मित्रांनो, त्याला तुम्हाला या प्रकारे असं रिव्हर्स टाकावं लागते मित्रांनो गिअर वगैरे. आता याच्यात ती सिस्टम आलेली आहे. बाकी 12 वॉट आपल्या चार्जिंग पॉईंट मित्रांनो इथं खाली दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता याच्यावालं. बाकी मॅन्युअल हँड वगैरे मित्रांनो आपल्या इथं दिलेला आहे आणि 2 ह्याच्यातनी कप होल्डर तशी दिले मित्रांनो आपल्याला. बाकी इथं आपण बघितलं त्याच्यात चांगला स्पेस वगैरे दिलेला आहे मित्रांनो बॉक्स मध्ये. बाकी आपल्याला चोर चॉकलेटी कलर मध्ये दिलेला आहे, बाकी ब्लॅक मध्ये दिलेले आहे. बाकी डिनेट मिरर आपल्या इथं दिले मित्रांनो. तिकट होल्डर वगैरे आपल्या वरती येऊन जाईल, या बाजूला पण दिलेला आहे मित्रांनो. तर या प्रकारे आपल्या गाडीचं जे ओव्हरऑल इंटिरियर वगैरे ते आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. आणि हे तुम्ही बघू शकता थोडं ब्लॅक टाईप आपल्याला दिलेलं मित्रांनो. मित्रांनो इथं तुम्हाला टॅक्सिंग कंट्रोल वगैरे ऍडजस्ट स्टॉप बटन आणि हेडलाईट लेवल तुम्ही इथून ऍडजस्ट करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलणार आहे आपल्या गाडीचा सेकंड रो स्पेस वगैरे बद्दल मित्रांनो. बाकी डोरवरती मित्रांनो पॉवर विंडो कंट्रोल करत असे दिलेले स्पीकरची जागा दिलेली आहे. बाकी बॉटलची जागा त्याशिवाय दिलेली आहे मित्रांनो. बाकी मित्रांनो जसं पाठीमागे बघितलं आपण तर जो स्पेस वगैरे आहे, लेग रूम वगैरे, थाय सपोर्ट वगैरे मित्रांनो चांगला दिलेला आहे. पाठीमागे तुम्हाला याच्यातनी रिअर एसी वगैरे दिले मित्रांनो. इथून तुम्ही ऑन किंवा ऑफ याला करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता मी. ब्रिझामध्ये मित्रांनो जशी जुनी ब्रिझा होती त्यामध्ये मग तुम्हाला बेस मॉडलमध्ये हेडरेस्ट वगैरे मिळत नव्हते मित्रांनो. यामध्ये तशी मिळत नाहीत. पाठीमागे जर कोणी बघितलं मित्रांनो असं वाटतं काय 2 सीटर ब्रिझा चालली काय, एकदम बेंच टाईप दिलेलं हे तसं द्याय पाहिजे होतं द्यायनं तसं. बाकी मित्रांनो आता बोलणार आपल्या गाडीच्या रिअर प्रोफाईल वगैरे बद्दल मित्रांनो. बाकी मित्रांनो आपल्या गाडीचं जे रिअर लुक आहे या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. सेंटरमध्ये तुम्हाला मारुती सुझुकीचा लोगो मिळून जाईल मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता ब्रिझाची बॅचिंग करून जाईल मित्रांनो. आणि स्मार्ट हायब्रिड आपली गाडी करा मित्रांनो, तुम्हाला इथं बॅचिंग होऊन जाते. बाकी टेलर वगैरे बघसाल तर एलईडी मध्ये आपली येऊन जाते मित्रांनो. इंडिकेटर्स आणि रिस्टार्ट वगैरे मित्रांनो हेल्जन मध्ये मित्रांनो. बाकी डिकेला एकदा ओपन करूया मित्रांनो. या प्रकारे होऊन जाते 328 लिटरच्या आणि बुटफेस वगैरे दिलेला आहे मित्रांनो. 65 लिटर तुम्ही इथं लावू शकता मित्रांनो. बाकी कॉस्ट कटिंगचा पण पाहायला गेलं मित्रांनो तर नवीन ब्रिझामध्ये तुम्हाला शेप वगैरे दिलेला नाहीये. इथं पण नाही मित्रांनो किंवा खाली पण नाही, तुम्ही बघू शकता तुम्ही इथे सायलेन्सर दिलेलं डायरेक्ट मित्रांनो. म्हणजे असं नाही की बा खालून दिला टायर करा. बाकी तुम्हाला इथं पंक्चर किट तशी दिलेली आहे मित्रांनो. बाकी जॅकवर पण तसं दिलेलं आहे, तुम्हाला पाहिजे तर तुमच्या टायरवर तसे लावू शकता मित्रांनो. बाकी याला घेऊया मित्रांनो लावून. आणि बाकी इथं तुम्ही मित्रांनो कप फोल्ड वगैरे तसं लावू शकता मित्रांनो. बाकी जे सीट वगैरे ही तुम्हाला बेंच टाईप दिली म्हणजे की पूर्ण फोल्ड होऊन जाईल किंवा अनफोल्ड होऊन जाईल मित्रांनो. 60-40 ऑप्शनच्या नाही मित्रांनो तसं. बाकी पाठीमागचं बघितलं मित्रांनो असं वाटेल जसं काय की 2 सीटर ब्रिझा आहे काय, कारण की हेडेस वगैरे नाहीत मित्रांनो. असं बेंच टाईप वाटतंय ते बघितलं तर. 4 ह्याच्यात आपल्याला रिअर पार्किंग सेन्सर दिलेले आहेत मित्रांनो. साईडला आपण बघायला गेलो तर 48 लिटरमध्ये पेट्रोल वगैरे दिलेला आहे आणि 20-21 मायलेज वगैरे दिले मित्रांनो. पेट्रोलमध्ये तर चांगला मायलेज वगैरे आहे. तसं तुम्हाला आपला ओव्हरऑल रिव्ह्यू व्हिडिओ कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही सांगायचं राहिलं असेल मित्रांनो मला कमेंट करून सांगा, आपण त्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. बाकी तुम्हाला अजून कोणत्या नवीन गाडीचा रिव्ह्यू बघायचा असेल मित्रांनो ते पण मला कमेंट करा मित्रांनो. त्याचा पण लवकर व्हिडिओ घेऊन या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.